त्रास होतोय का दादा? पण ते तुमच्याशी असं का वागले? इतका निर्दयपणा कुणी असं कसं वागू शकतं? कारण त्यांना गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण करायची आहे. बरोबर आहे. लोकांना घाबरवायचं आणि मग शेतसारा घ्यायचा. आणि यासाठी काहीतरी उदाहरणं द्यावीच लागतील ना. हो, आणि हे पाहून लोक घाबरतील. अमानुषपणाचा कळस आहे हा सगळा. नाही, हा अन्याय थांबवण्यासाठी आता लढा उभा राहावाच लागला. सुरुवातीला मी तुमच्या लढ्याला समर्थन दिलं, पण आता मी माघार घेतो. सुंदरा मावशी, खरं काय ते आता तरी सांगा. अहो, आता तरी सांगा, स्वामी कुठे आहेत ते? मला जर माहिती असतं स्वामी देव कुठे आहेत, तर सगळ्यांच्या आधी मीच जाऊन घेऊन आले नसते का त्यांना? तुम्ही खोटं बोलताय आमच्याशी. तुम्हाला सगळं माहितीये. सुंदरा मावशी, तुम्हाला सगळं माहिती तरी पण तुम्ही सांगत नाही. अहो, आम्ही सगळे स्वामींचे भक्त आहोत ना. हे बघा, स्वामींना यावंच लागेल. हो, आपण स्वामींना यायला भागच पाडू. स्वामी, स्वामी परत या हो. आम्हाला तुमची गरज आहे. स्वामी प्रकट व्हा. हो स्वामी प्रकट व्हा. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, सगळ्यांचा आक्रोश ऐकताय ना? श्री स्वामी समर्थ. सुंदरा मावशी, आम्ही एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय? दुष्काळ हा निसर्गाचा कोप आहे आणि याचा सामना आपण सामान्य माणसं करू शकत नाही. निसर्ग चक्रात बदल करण्याचं सामर्थ्य फक्त स्वामींमध्ये आहे आणि स्वामींनी परत यावं म्हणून आम्ही साखळी पद्धतीने आत्मक्लेश करणार आहोत. काय? हो, काय बोलताय तुम्ही हे? खरं तेच बोलतोय सुंदरा मावशी. अहो, तुम्हीच म्हणालात ना, या शिळेवर अक्षर उमटली. मग आता याच शिळेवर उभं राहून आम्ही आत्मक्लेश करणार आहोत. समजलं? गणू, ये बाबा, सुरुवात कर. ए, स्वामी परत यावे असं वाटत नाहीये का तुला? हो कपिला माई, वाटतंय. वाटतंय ना? मग जा, उभा राहा, जा. श्री स्वामी समर्थ. 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 नाही, मी आता माघार घेतो. अहो, आता माघार घेऊन कसं चालेल? आधीच कमी लोकांनी आपल्या लढ्याला साथ दिली. हो भाऊ, हो, तुम्ही थोडा विचार करा. आपण सगळे एकत्र उभे राहिलो तर हा अन्याय थांबवू शकतो. नाही, आपण सावकाराशी आणि ब्रिटिश सरकारशी नाही लढू शकत. अहो, सावकार माणूस नाही, राक्षस आहे, राक्षस. काय करायचं माहितीये का तुला? माझ्या घरी पाणी भरायचं, दिवसभर हे करायचं. कसं माहितीये? अनवाणी पायाने. अहो, एक वेळ दुष्काळ सहन करणं सोपं आहे, पण रणजित सावकार,
त्याच्या अत्याचाराचा विचार जरी केला ना तरी अंगावर काटा येतो. मग काय करणार आहात तुम्ही? अशीच सावकाराची आणि ब्रिटिश सरकारची मनमानी चालून देणार आहात? आधीच मरण यातना भोगताय, याहून भयानक अजून काय होणार आहे? अहो अंगात त्राणच उरलं नाही हो. आई गाय सावकाश. अहो आतापर्यंत मी एकट्याने सगळं भोगलंय. सावकाराला जर कळलं मी त्यांच्या विरोधात लढतोय तर ते हे सर्व त्रास माझ्या कुटुंबाला पण सहन करायला भाग पाडलं. आणि माझे त्याने ते नाही बघणार. अहो ऐका तरी. जाऊ नका. अहो आम्ही काय सांगतो ऐकून तर घ्या. माघार घेऊन नाही चालणार ना आता अशी. अहो, जाऊ नका. अहो ऐका तरी. अहो बाबा हे काय करतायत? काही जण जात्यात आहेत तर काही जण सुपात. सगळ्यांनाच वाचवायचं असेल तर काय करावं लागेल? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझं ऐका, मी सांगतेय ना, स्वामी देवानी माझ्याकडे निरोप पाठवलाय. जोपर्यंत हे वारुळ त्या फुलाला स्पर्श करत नाही तोपर्यंत स्वामी देव नाही येणार आहे. तेव्हा असा आत्मक्लेश करून घेऊ नका हो. धावा करा, प्रार्थना करा, पण स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. स्वामी देवा, बघताय ना, मला माहितीये वारुळ जेव्हा फुलाला स्पर्श करेल त्याच वेळेला तुम्ही येणार आहात. पण देवा आधी या. तुमचे भक्त दुष्काळाने होरपळतायत, स्वतःला आत्मक्लेश करून घेत आहेत. देवा परत या. मला सांगा बरं, काही जण जात्यात आहेत तर काही जण सुपात. सगळ्यांनाच वाचवायचं असेल तर काय करावं लागेल? काहीच करता येणार नाही. सगळेच भरडले जाणार. हे आहे एकीचं बळ. सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर अशक्य असं काहीच नसतं. कोणीच भरडलं जाणार नाही. ऐका,
तुम्हाला वाटतं इतकं सोपं आहे? अहो ऐका तरी पण आमचं एकदा ऐकून तर घ्या. अहो सावकार विरोधात जाणाऱ्याचे हात छाटतील, मग काय कराल? अहो ऐका तरी असा विचार. थांब सदाशिव. त्याने तसा प्रयत्न केला तर स्वामी आहेत, ते त्याला धाडा शिकवतील. अहो तुमचा स्वामींवर विश्वास आहे ना, ते कोणाच्याही जीवावर बेतू देणार नाहीत. अहो मग स्वामी आता तरी का काही करत नाहीत? का आता येत नाहीयेत ते? का त्या सावकाराला अडवत नाहीत? सगळ्यांच्या जीवावर बेततंय हे. भाऊ ऐका तरी. ऐका ना. अहो, एकदा ऐकून तरी घ्या. असं करू नका. अहो ऐका ना. अहो, असं विचारू नका. भाऊ आपल्याला गरज आहे भाऊ. अहो दादा ऐका ना. अहो ऐकून तर घ्या. अहो दादा, अहो. अहो. सुधा, ते फारच घाबरलेत. हो, सावकाराच्या दहशतीमुळे. काळजी करू नका, आपण पुन्हा एकदा त्यांना समजवू. पण आता आपण पुढे काय करायचं? माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. स्वामी देवा घ्या. जोपर्यंत स्वामी आमच्याशी बोलत नाहीत, आम्हाला दिसत नाही, तोपर्यंत आम्ही कोणीही तुमच्याशी बोलणार नाही. स्वामी देवा, तुम्ही नसलात ना की अन्नही गोड लागत नाही, घास घशाखाली उतरत नाही. सुंदरे, स्वामी देवा, काय ग, आमच्याशिवाय घशाखाली घास उतरत नाहीये का? हे तुम्हाला माहिती नाही का देवा? मग का असा छळ करता? अगं भक्तांनाही कधीतरी विरह घडावा. काय ना सुंदरे, विरहानंतर जे प्रेम उमलतं ना, त्यात अधिक गोडवा असतो. सहवासात प्रेम आहे, पण विरहामुळे त्याची अधिक जाणीव होते. आणि आम्ही तुझ्यावर नाराज आहोत. नाराज? हो, तुला अजून हेच वाटतंय की आम्ही इथे नाही आहोत म्हणून. तू हेच समजतेस. अगं इतकी प्रगल्भ भक्त आहेस ना, मग तरीही तुला सारखं हे का सांगावं लागतं? मान्य आहे देवा, पण आता आम्हाला ना तुमच्या सहवासाची, साक्षात दर्शनाची सवय झाली आहे. डोळ्यांना मनाला दुसरं काही दिसतच नाही. आणि भक्त प्रगल्भ झाला ना तरी मोह सुटतो का? तो मोह नसतो सुंदरे, तो प्रेमाचा ओलावा असतो. आणि लक्षात ठेव, शरीराने जरी आम्ही इथे नसलो तरी भावाने आम्ही इथेच असलो. 2 घास खाऊन घ्या आता. चल, आमचा भक्त उपाशी असेल तर आम्हाला कसं आवडेल? थांब, तुला आम्हीच भरवतो. देवा, तुम्ही म्हणता ना भक्त हा लेकरासारखा असतो. स्वामी देवा, सगळ्यांचा ना माझ्याविषयी गैरसमज झालाय. सगळ्यांना असं वाटतं काहीतरी लपवतीये. मला खोटं ठरवताय सगळे. अगं होऊ देत की गैरसमज. त्यांना असं वाटतंय ना की आम्ही कुठे आहोत हे तुला ठाऊक आहे, मग वाटू दे की या तुझाच मोठेपणा आहे. पण मला नकोय हा मोठेपणा, मला हा दोष नकोय. तुम्ही भेटा बरं सगळ्यांना, दर्शन द्या, इतकंच हवंय मला. थांबा, मी आत्ता बोलवते सगळ्यांना. हा, कपिलाताई, गया, कविराज, या 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 सगळे या. काय झालं संग्राम मावशी? स्वामी देव, स्वामी देव. स्वामी? हा, स्वामी?
कुठे आहेत स्वामी? अहो स्वामी देव स्वामी देवा तुम्ही कुठे गेलात? आत्ता इथे होते. साहेब गावकऱ्यांच्या वतीने आलोय. एक विनवणीचं पत्र तुम्हाला द्यायचंय. कृपा करून त्याचा स्वीकार करा. तुम्ही कशासाठी आहात इथे? तुम्ही दोघे इथे असताना याने माझी वाट अडवलीच कशी? ही तुमची जबाबदारी आहे. कोणाची चाकरी करताय? माझी की यांची? साहेब माफ करा, आमच्याकडून चूक झाली साहेब. साहेब गावची परिस्थिती खूप बिकट आहे हो. लोकांची विनंती आहे म्हणून इथे आलो. साहेब हे पत्र, अहो दुष्काळ पडल्यामुळे सगळी लोक अक्षरशः हवालदिल झालेत. शेतात काहीच पिकलेलं नाहीये आणि घरात धान्य पण नाहीये हो. आम्ही या पत्राद्वारे विनंती केली की सगळ्या गावकऱ्यांचा शेतसारा माफ करावा. आपण हे पत्र सरकारपर्यंत पोहोचवावं एवढीच विनंती आहे साहेब. साहेब दुष्काळाचं दुःख तर आहे, पण तिकडे सावकारांचा अत्याचार पण लोकांवर वाढत चाललाय. हा अन्याय जर थांबला नाही ना साहेब, तर गाव उद्ध्वस्त होईल हो. साहेब आज तुम्ही लोकांचा विचार केला, त्यांचं दुःख समजून घेतलं, तर लक्षात ठेवा, जो लोकांची सेवा करतो त्याच्यावर देवाची कृपा आपोआप होते. ते म्हणतात ना, गरिबांचा आशीर्वाद हाच देवाचा आशीर्वाद असतो. स्वामी तुमच्यावर कृपा करते. स्वामी देव हा? म्हणजे तुम्हाला अजूनही असं वाटतंय की तुम्ही असं काहीतरी केल्याने कोणीतरी तुमच्यावर कृपा करेल? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मला माझ्या कामाचा मोबदला तुमचे ते स्वामी देत नाही. मला माझ्या कामाचा मोबदला ब्रिटिश सरकार देते. आणि मी ज्या खुर्चीवर बसतो ना, त्या खुर्चीला ताकद तुमच्या त्या स्वामींमुळे मिळत नाही. त्या खुर्चीला ताकद मिळते ती ब्रिटिश सरकारच्या शिक्क्यामुळे. ज्याच्या हाती सत्ता असते जग त्याला मान. आणि म्हणूनच माझ्यावर कोणाची कृपा होत असेल ना, तर ती तुमच्या स्वामींची नाही, तर फक्त आणि फक्त ब्रिटिश सरकारची आहे. तुमच्या त्या स्वामींच्या कृपेची मला अजिबात गरज नाहीये.